हाय हॅलो नमस्कार. मी शीतल तुमचं मनापासून स्वागत करते स्लाइस ऑफ लाईफ या चॅनलमध्ये. तर आज आहे संडे आणि संडेचं दिवसभराचं जे रुटीन आहे माझं ते आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर आता सकाळच्या 9 वाजलेत आणि मी इडली करायला घेतली होती. तर संडे असलं की आमच्या इथं स्पेशल बनतंच बरं का. तर या संडेला मी बनवली होती इडली आणि रात्रीचे पीठ भिजू घातलं होतं आणि आमच्या इथं का नाही इडली म्हटलं की सकाळी नाश्त्याला ही इडलीच, दुपारी जेवणामध्ये ही इडलीच आणि संध्याकाळी जर पीठ राहिलं तरी त्याचा डोसा बनवून मुलांना पाहिजे असतं. म्हणजे दिवसभर ना आमच्याकडे हेच असतं, इडली सांबर किंवा डोसे. आणि एकदा ते पीठ भिजवलं की दिवसभर ते मुलांना लागतंच. तर इथं मी इडलीचा कुकर लावून घेत होते. तर आज संडे होता, मुलांना सुट्टी, अजून काही स्कूल चालू झालेले नाही आहेत. मंडेपासून सगळ्यांचे म्हणजे मुलीचे क्लासेस आणि मुलाची स्कूल 30 तारखेपासून चालू होणार होते. आता संडे म्हटलं की थोडंसं ना दिवसभराचं रुटीन हे थोडंसं लेटच होतं. परंतु रोजची सवय लागली ना त्या टायमालाच मी उठले होते. सगळं उरकून घेतलं आणि हे नाश्त्यासाठी मी आता इथं इडलीचं कुकर लावून घेतला होता. आता इथं सांबारची तयारी करते. बाहेर एवढं छान वातावरण झालं होतं. एवढा दिवस ना रोज ऊन पडतं, पण आता ना हे दुपारून आता थोडंसं आभाळ येतं आणि संध्याकाळी पाऊस हा हमखास येतोच. तर असं छान वातावरण झालं होतं. 10 मिनटं गॅलरीमध्ये उभे राहिले. म्हटलं चला थोडंसं तुमच्यासोबतही शेअर करावं. आणि आमच्या सोसायटीच्या शेजारीच इथं ब्रिज आहे इथं. तर इथून ना गाड्या वाहतात. रोज 10 ते 15 मिनटं मी गॅलरीत उभा राहतेच. आता सांबारची रेसिपी तुमच्यासोबत काही शेअर केलेली नाही आहे. दुपारचा टायमिंग झाला होता साधारणतः 12:30-1. त्यावेळेसच मी म्हटलं चला आपण आता जेवण करायला घेऊया. तर इथं मी इडली सांबार आणि आहोंना आमच्या काही इडली सांबार हे टिफिनला चालत नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी मी भाकरी भाजीचा टिफिन मी त्यांना दिला होता. आणि म्हटलं आता चला आपण पण जेवायला घ्यावं. मग म्हणून मी भाकरी, थोडीशी भाजी, सॅलड घेतलं आणि इडली आणि सांबार तेही देखील घेतलं. इथं आज मी तांदूळाची भाजी आणि ज्वारीची भाकरी असं मिस्टरांना टिफिनला दिलेलं होतं आणि मीही ते ताट भरून घेतलं होतं. म्हटलं चला आपण आता मस्तपैकी जेवण करूया. वातावरण एवढं छान झालं होतं की त्या वातावरणामध्ये गरम गरम इडली सांबारचा आस्वाद घ्यावा म्हणलं. आता जेवण करून घेते आणि जेवण झाल्यानंतर तुमच्यासोबत ते शेअर करते. तर आता दुपारी थोडासा आराम केला आणि संध्याकाळी साधारणतः 4-4:30ला म्हणलं आपण हे अनारसं बनवायला घ्यावं. तर हे पीठ ना मी दिवाळीचं किराणा सामान भरताना मी भरलं होतं. डीमार्टमधूनच मी हे अनारशाचं पीठ आणलं होतं पॅकिंगवालं. केप्रेचं आहे अर्धा किलोचं. ते तसंच होतं. लक्ष्मीपूजन दिवशी म्हटलं होतं की अनारसे करावे आणि गरम गरम याचा नैवेद्य आपण लक्ष्मी मातेला दाखवावं. पण खरंच सांगते त्या दिवशी काही झालंच नाही. एवढी धावपळ होती लक्ष्मीपूजना दिवशी. घर आवरा, इथं स्वच्छता तिथं स्वच्छता करता करताच हा टाईम निघून गेला. म्हटलं चला आज थोडासा टाईम होता म्हणून मी ते करायला घेतलं. इथं एक ना पिकलेलं केळ मी या पिठामध्ये घातलं आणि अगोदर म्हटलं थोडंच करावे म्हणून थोडंसंच पीठ ना मी जेवढं ते पिकलेल्या केळ्यामध्ये पीठ बसेल एवढंच पीठ मी ते मळून घेतलं होतं आणि घट्टसर मळायचं आहे. आता अनारसेचं पीठ हे नेहमीच मला आई देते, परंतु यावेळेस गावाकडे काही जाणार नव्हतो. त्याच्यामुळं म्हटलं पॅकिंगवाले कसे होतात ते बघूया. पीठ अशा पद्धतीने घट्ट मळून घेतलं. अशा पद्धतीने एक गोळा तयार होतो बघा. एवढं असं घट्ट मळलं. याच्यामध्ये मी काही ॲड केलेलं नाही आहे. फक्त एक पिकलेलं केळं घातलेलं आहे आणि त्याच्यातच मी हे पीठ मळून घेतलेलं आहे. पिकलेले केळी जर टाकले ना अनारशाच्या पिठामध्ये तर अनारशाला खूप छान जाळी येते असं म्हणतात. तर हे बघा हे आहे केप्रेचं अनारचं पीठ. अर्धा किलोचं पॅक होतं डीमार्टमधून. म्हटलं कसं निघतंय कसं नाही म्हणून मी ट्राय करावं म्हटलं. पण ते खरंच ना खूप छान झाले होते बरं का. आता इथं तेल तापायला ठेवलेलं आहे आणि ते तापेपर्यंत म्हटलं एक अनारसा आपण करून घेऊया थापून. आणि सुरुवातीला म्हटलं 2-3च बघावं करून कसे होतात कसे नाही. आणि नंतर मग राहिलेलं पीठ जे तसंच ठेवलं होतं कोरडं मी, ते कोरडं पीठ नंतर मग परत म्हटलं आपण करूया. इथं आता खसखस घेतली आणि खसखशीवरच मी गोल गोळी करून आता हे अनारचं पीठ थापणार होते. दिवाळीचा फराळ आता मी तुमच्यासोबत काही व्हिडिओ शेअरही केलेले होते की काय मी बनवलं होतं. पण शेवटपर्यंत माझा हा फराळ चालूच होता तुम्हाला सांगते खरं. आणि दिवाळी संपली, लक्ष्मीपूजन झालं, भाऊबीज पाडवा झाला, तरीसुद्धा आता हे अनारसे माझे तसेच करायचे राहिले होते. म्हटलं तसंच पीठ राहून जाईल. म्हटलं चला आपण करूया, कसे होतात कसे नाही ते बघूया. आणि म्हणून सुरुवातीला ते अर्धच पीठ मी मळून घेतलं होतं. आता खसखशीवर हे पीठ ना मी गोळा ठेवला आणि गोल असे थापून घेतलेले होते. आता तुमची दिवाळी कशी गेली? माझी तर छानच गेली. आम्ही इथंच होतो आणि आम्ही पुण्यामध्ये राहतो. त्याच्यामुळं
मुलीचं आता क्लासेस वगैरे लगेच चालू होणार होते, त्यामुळं आम्ही काही गावाला गेलो नाही यावेळेस. नाहीतर 2 दिवस का होईना आम्ही गावी जाऊन येतोच. पण लगेच मुलांचे क्लासेस चालू होते आणि त्याच्यामुळे यावेळेस म्हणले य आणि जा गावी नकोच, म्हणून गावाला जायचं टाळलं. आता मंडे म्हणजे 27 तारखेपासून मुलीचे क्लासेस चालू होणार होते आणि मुलाचा 10th होतं आणि त्याच्यामुळे त्याचंही स्कूल लवकरच चालू होणार होती. त्यामुळं गावी काही गेलो नाही आहे. नाहीतर गावी गेलं की अनारशाचं पीठ हे मला आईकडून मिळतंच आणि दरवर्षी मला ना आई अनारशाचं पीठ देतेच. पण आता यावेळेस गावी गेलो नाही आहे म्हणून मी हे विकतचं पीठ आणलं होतं आणि अनारसं म्हटलं चला बनवूया, कारण की अनारसा हा प्रकार मलाच जास्त खरंच खूप आवडतो. आमच्या घरामध्ये तरी मी फराळामध्ये सगळं केलं होतं आणि अनारसाचं मला हे जमतच नाही आहे. तांदूळ भिजू घाला, ते दळा, काय माहिती पण ते जास्त फुगतच नाही आहेत, म्हणून मी ना ते करणंच टाळते. म्हटलं नकोच. आणि कसं असतं ना आपल्या एकटीचं म्हणलं जे आवडतं ते आपण एवढं हट्टासाने करत नाही. पण फॅमिलीमध्ये आपल्या घरामध्ये ज्यांना सगळ्यांना जे आवडतं ना तो पदार्थ आपण अगोदर सर्वात जास्त बनवतो. आता मुलांना हे आवडतं ते बनवायचं, मिस्टरांना जे आवडतं ते बनवायचं. पण आपल्याला जे आवडतं ना ते आपण ना ऑप्शन म्हणून ठेवतो. खरंच सांगते. तुमचंही असं आहे का? असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. इथं मी बघा अशा पद्धतीने हे अनारसं करून घेतले होते, थापून घेतले होते खसखशीवर. आता म्हटलं सुरुवातीला एकच तळावं, कसं होतं ते बघावं आणि नंतर बाकीचे मग सगळे थापून ते तळून घ्यावे. तेल तापलं होतं. आता हे अनारसे ना कोणी कोणी तुपात पण तळतं बरं का, पण मी तर तेलच घातलं होतं. लाकडी घाण्याचं मी तेल वापरलेलं आहे तर करडईचं, आणि त्याच्यामध्ये म्हटलं एकच टाकून बघावं. तर मला ना खरंच सांगते खूप सुंदर वाटलं हे आणि त्याला जाळी पण खूप छान आली. मला माहिती नव्हतं की अनारसाचं पीठ हे रेडीमेड मिळतं, पण यावेळेस डीमार्टला दिसलं तर मला खरंच खूप आनंद झाला. म्हटलं चला आपण ट्राय तरी करूया. तर एक अनारसं अशा पद्धतीने बघा तेल त्याच्यावरतीच टाकायचं आणि हे तळून घ्यायचं आणि मंद आचेवरच तळायचं, जास्तही गॅस मोठा करायचा नाही. मंद आचेवरच मी तळून घेतलं तर अनारसाला खूप जाळीही पडली होती आणि छान असे फुगलेही होते. जास्तही पातळ अनारसं थापायचं नाही, थोडंसं जाड थापायचं. आणि गूळ घातलेलंच होतं हे पीठ. मला वाटलं साखरेचे काय की, पण परत नंतर मी त्याच्यावरचे वाचले ना तर त्याच्यामध्ये गूळ घातलेला होता. त्यामुळे हे अनारसा खरंच छान झाले आणि चवीलाही छान लागले. आता अनारसं आपण तळतो त्यावेळेस ते जास्त तेल पितात, त्यामुळे मी अशी ना ही पुरणाची चाळण आहे ना याच्यावरच ठेवते, जेणेकरून ह्यातलं तेल आहे ना सगळं खाली निथळून ना त्या डिशमध्ये पडेल. अशा पद्धतीने मी हे पुरणाची जाळी आणि खाली प्लेट ठेवली होती. सगळे अनारसे आता मी ना हे करून घेणार आहे, कारण की जे एक केलं होतं ते खरंच छान झालं होतं आणि म्हटलं चला आता सगळंच करून घेऊया. तुम्हाला सांगते आता हे अनारसा करता करता एवढा टाईम निघून गेला आणि त्यात हे शूट असलं की टाईम हे लागतोच बरं का. तुम्हाला सांगते की अर्ध्या तासाच्या कामाला 1 तास आरामशीर लागून जातो. तर मला हे करता करता जवळपास तुम्हाला सांगते 6 वाजल्या आणि जास्त काही नाही, पण एवढंच मी अनारसे करत होते. पण मोबाईल इथं लावा, तिथं लावा, शूट करा, आडवा धरा, उभा धरा, दिसतंय की नाही बघा. हे करता करताच ना अर्धा टाईम तर इथंच निघून गेला. छान असे अनारसे मी सगळे हे तळून घेतले, मस्त टम्म फुगले होते, चवीला देखील ते छान झाले होते. नेक्स्ट टाईमसुद्धा आता डीमार्टला जर असं पॅकेट असेल तर मी ते 101% घेऊन येणारच. तर सगळे अनारसे तळता दिवस मावळला आणि आता काय झाले माहिती आहे का, दिवाळीपासून आपला जो दिवस आहे तो लहान होतो आणि 6 सव्वा 6 वाजल्या की अंधार पडतो बघा, दिवस मावळतो. त्यामुळे दिवस लहान झाले आणि रात्र मोठी झाली असं म्हणतात. तर 6 वाजल्या होत्या आणि 6 वाजताच म्हटलं आता चला आपण आपलं दिवाबत्ती करून घ्यावी आणि नंतर पुढच्या कामाला लागावं. तर दुपारी तुम्हाला मी दाखवलं होतं जे वातावरण आभाळ आलं होतं, तर आता एवढा धो पाऊस पडला की अरे बापरे, एवढा जोरात पाऊस पडला. त्यामुळं आम्ही बाहेरची काही लायटिंग वगैरे सुद्धा लावले नाही आणि पाऊस एवढा जोरात येत होता, मग काही कुठंच काहीच बाहेरही जाता येत नव्हतं आणि काही नव्हतं. मग पाऊस पडत होता, म्हटलं चला मस्त गरमागरम चहा घ्यावा, ग्रीन टी वगैरे घ्यावा आणि ते झाल्यानंतर देवपूजा करावी. पण परत वाटलं की नाही, दिवस मावळत आलेला आहे, अगोदरचं आहे, आपण दिवाबत्ती करूया आणि दिवाबत्ती करून झाल्यानंतरच रिलॅक्सपणे आपण चहा पिऊया. आता मला ही सवयच आहे, तुम्ही म्हणत असेल दिवाळी येऊन बाहेर दिवा लावते, पण मी असाही रोज नित्यनेमाने बाहेरचं दिवा लावतेच, रांगोळीही काढतेच आणि मला आता सवय आहे
की बाहेर अगरबत्तीसुद्धा मी ओवाळून ना तिथेच दरवाजामध्ये लावत असते. मला ही सवय झालेली आहे, कारण की बाहेर आमचा गणपतीचा फोटो आहे तिथे, त्यामुळं मी गणपतीलाही अगरबत्ती ओवाळते. अशा पद्धतीने अगरबत्ती लावते आणि 10 ते 15 मिनटं तरी दिवस मावळताना दरवाजा मी उघडाच ठेवते. तिन्ही सांजाला म्हणतात ना, की म्हणून मी तिन्ही सांजाला हे दरवाजा उघडाच ठेवते. थोडी का होईना छोटीशी रांगोळी काढत असते दरवाजात मी रोज. मग आता आले, म्हटलं चला थोडंसं घर आवरून घ्यावं. तुम्हाला दिसत असेल दिवस हा आपल्या 6:30लाच पूर्ण मावळतो, अंधार पडतो. म्हटलं हळूहळू आपल्या स्वयंपाकाला लागावं. जे अनारसे तयार केले होते ना ते म्हटलं होतं भरून घ्यावे थंड झाल्यावर एका डब्यामध्ये. पण तेवढ्यामध्ये फोनची रिंग वाजली आणि फोन मी इथं घेतला. तर आता हा फोन कोणाचा तेही तुम्हाला सांगते. हा फोन होता माझ्या मिस्टरांचा, म्हणजे आहोंचा, आणि त्यांनी सांगितलं की आज आमच्या मित्रांची पार्टी आहे, मी काही जेवायला नाही आहे, तुम्ही तुमचा स्वयंपाक उरकून घ्या. पण एका दृष्टी मनाने ना खूप रिलॅक्स वाटलं की चला अरे आज मग काही शॉर्टकटच मारूया, कारण की त्यांना इडली सांबर डोसे हे आवडत नाही आणि सकाळचं जे पीठ होतं ना इडलीचं त्यातलं काही शिल्लक राहिलं होतं आणि मला खूप आनंद झाला होता की चला म्हटलं आपण आज नुसते डोसे करून घ्यावे, ते मुलंही खातात आणि आपलं बाकीचे जे एक्स्ट्राची कामं आहेत ना तेही करून घ्यावं, कारण की मिस्टर असले की प्रॉपर असा स्वयंपाक करावाच लागतो. भाजी भाकरी वरण भात वगैरे सगळं, जरी इडली सांबार काही केलं तर ते मला करावंच लागतं. इथं अनारसे पूर्ण थंड झाले होते. थंड झाल्यानंतर मी अशा पद्धतीने ते डब्यात भरून ठेवले आणि त्याच्यानंतर म्हटलं चला आता आपण थोडीशी ना किचनची क्लिनिंग करून घेऊया, कारण की अनारसे केलं ना मी तसाच कट्टा ठेवला आणि देवाला अनारशाचा अगोदर ते नैवेद्य दाखवला आणि नंतरच दिवाबत्ती करून घेतली आणि कट्टा तसाच ठेवला. म्हणजे नंतर आवरूया तो, कारण की दिवस मावळताना जर देवपूजा झाली तर ते बरं वाटतं. नंतर मग उशीर झालं की देवाला दिवा अगरबत्तीसुद्धा मला असं वाटतं की करू वाटत नाही आहे. मग ते झालं ना म्हटलं आता स्वच्छ क्लीन करून घ्यावं कट्टा आणि जे फ्रीजमध्ये ना मी इडलीचं पीठ ठेवलं होतं ना ते बाहेर काढून ठेवलं. म्हटलं ते थंड आहे ना, ते नंतर बाहेर काढल्यानंतर थोड्या वेळ ते फर्मंट व्हायला परत ठेवलं आणि सांबारही इकडं गॅसवरती गरम करायला ठेवलं. म्हटलं आता छान असा ग्रीन टी घ्यावा. ग्रीन टीच मी ब्लॅक कॉफी पण घेते, पण म्हटलं आता चला कितीही म्हणलं ना नाही म्हणलं ना तर दिवाळी ही खाणं होतच आणि भरपूर मी ही दिवाळी ह्यावेळेस खाल्लेली आहे. त्यामुळं म्हटलं नाही नको, आता आपण ग्रीन टी घ्यावा थोडासा, म्हणजे जरा थोडंसं डायजेशन व्यवस्थित होतं. आणि ग्रीन टी घेत म्हटलं थोडंसं जे आपण आता दिवसभराचं जे शूट केलेलं असतं ते एडिटिंगला मी घेत असते लगेच, कारण की हाच टाईम असतो. आज असतो संडे आणि संडे असल्यामुळे जिमलाही सुट्टी असते. मग मला एकच दिवस संध्याकाळचा रिलॅक्स भेटतो. रिलॅक्स म्हणता येणार नाही, पण आज स्वयंपाकही नव्हता त्याच्यामुळे जरा जास्तच रिलॅक्स टाईम भेटला मला. आता हा ग्रीन टी पॅक बघा मी डीमार्टमधूनच आणलेला होता. छान आहे, आवडलं मला. पुदिना आहे, पुदिनाचा फ्लेवर आहे याच्यामध्ये. तेच घेते मी. सकाळची तर ब्लॅक कॉफीच घेते, पण ह्या दिवाळीमध्ये ना भरपूर असं गोड खाल्लेलं होतं. आता म्हटलं चला एवढं दिवाळी झाल्यानंतर ना पुन्हा आपला आहे तसा डाएट परत चालू करावा कंटिन्यू, म्हणजेच गोड कमी, थोडंसं भात, तेलकट कमी असं करते मी. जास्त काही स्ट्रिक्ट डाएट करत नाही. आता ग्रीन टी घेत मस्त सोफ्यावर बसते. ग्रीन टी घेऊन 1 तासभर तर आता एडिटिंग करते, कारण की 9 वाजता डायरेक्ट आता मी डोसे बनवायला घेणार आहे. तर म्हटलं तेवढाच एक आपल्याला मिळेल 1-1.5 तास. ग्रीन टी घेतला, माझं काही एडिटिंग आहे ते म्हटलं करून घ्यावं. ते करून घेतल्यानंतर नंतर ते करता 9 वाजल्या आणि 9 वाजता म्हटलं चला आपण आता डोसे करायला घ्यावे, कारण की 9:15 मुलंही जेवतात. म्हटलं गरम गरम डोसे केले तर ते खायला छान लागतात, थंड झाल्यावर ते चांगले लागत नाहीत आणि डोसे करता 10-15 मिनटंही जातील. तर असेच छान पद्धतीने मी हे डोसे करून घेतले. डोसे बनवायला थोडंसं पीठ मी हे पातळ केलेलं होतं. तर असेच छान छान व्लॉग जर बघायचे असतील तर स्लाईस ऑफ लाईफ या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आजचं माझं संडेचं रुटीन हे कसं वाटलं हे मात्र नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका छानशा व्लॉगसोबत. आणि आजचा व्लॉग जर आवडला असेल तर एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जे काही नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच केक रेसिपी बघायची असतील तरी देखील चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.